सलोनी आणि अंकितचे लग्न होऊन 4 महिने झाले होते. लग्नानंतर लगेचच अंकित जोधपूरला गेला होता, जिथे तो काम करायचा. घरात दुसरी महिला नव्हती, त्यामुळे स्वतःच्या वडिलांची आणि भावाची काळजी घेण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला घरीच सोडले. सलोनीचा दीर मनोजची त्याच्या वहिनीसोबत चांगलीच जुळवाजुळव झाली. तोही कॉलेजमध्ये शिकत होता. त्याचा अभ्यास वर्षभरात पूर्ण होणार होता. सलोनीचे सासरे सेवानिवृत्त असल्याने ते बहुतेक वेळा घरीच असायचे. सलोनीला साक्षी नावाची एक नणंद होती. तिचे लग्न झाले होते आणि ती अर्ध्या तासाच्या अंतरावरच राहत होती. त्यामुळे ती वेळोवेळी आई वडिलांच्या घरीही येत असे. सलोनीला तिच्या सासरच्या घरी सगळं काही ठीक वाटत होतं, परंतु तिच्या सासऱ्याने मात्र तिच्यावर विविध प्रकारे नियम लादण्याचा प्रयत्न केला. तिच्या लग्नाला फक्त 10 दिवस झाले होते. ती किचनमध्ये चहा बनवत होती. तेवढ्यात तिचे सासरे किचनमध्ये आले आणि म्हणाले, सुनबाई, तुला डोक्यावर पदर घेता येत नाही का? हे ऐकून सलोनीला धक्काच बसला, कारण त्यावेळी स्वयंपाकघरात कोणीच नव्हते. मग डोक्यावर पदर घेऊन जेवण बनवण्याची काय गरज? पण सासऱ्यांचे म्हणणे मानून तिने ताबडतोब आपले डोके साडीने झाकले आणि सासरे पाण्याचा ग्लास घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर पडले. तो नेहमी आपल्या सुनेला अशीच अडवणूक करत होता. ती पतीसोबत कुठेतरी बाहेरगावी जात असतानाही तो तिला सांगायचा की तुझं नवीन लग्न झालं आहे, असं एकत्र बाहेर जाण्याची काय गरज आहे? बरं, अंकित अधूनमधून घरी यायचा, त्यामुळे त्याचे वडील तो घरी असल्यावर जास्त काही बोलत नसत. पण तो गेल्यावर ते सुनेच्या चुका एक एक करून मोजून काढायचे आणि सलोनी आश्चर्याने सगळं ऐकत राहायची. एके दिवशी सलोनी किचनमध्ये स्वयंपाक करत होती. त्या दिवशी तिचा दीर कॉलेज पिकनिकला गेला होता आणि सासरेही घरी नव्हते. त्यावेळी अचानक गॅस संपला. तिने दुसरा सिलेंडर लावला, पण रेग्युलेटर व्यवस्थित काम करत नव्हता. कुठेतरी जाम झाला होता. ती घराबाहेर पडली तेव्हा शेजारचा मुलगा रजत बहिणीसोबत अंगणात बॅडमिंटन खेळत होता. ती म्हणाली, रजत, कृपया माझ्या स्वयंपाकघरात येऊन गॅस रेग्युलेटर तपास, ते नीट काम करत नाहीये. रजत घरी आला आणि 2 मिनिटात तो रेग्युलेटर व्यवस्थित बसवून तिच्या घरातून निघून गेला. पण तेव्हाच तिचे सासरे रमेशराव परत आले आणि त्यांनी रजतला घरातून बाहेर पडताना पाहिले. तेव्हा ते रागाने लाल बुंद झाले. त्यावेळी सलोनी फ्रेश होण्यासाठी तिच्या खोलीत आली होती, तर तिचे सासरे तिच्या खोलीत घुसले आणि म्हणाले, सुनबाई, तू माझ्या पाठीमागे शेजारच्या मुलासोबत मज्जा करत होतीस ना? हे ऐकून सलोनीला धक्काच बसला की तिचे सासरे हे सर्व काय बोलतायत. मग तिच्या सासऱ्यांनी तिला अशा प्रकारे चापट मारली की तिचे गाल लाल झाले. मग तिला बेडवर ढकलून सासऱ्यांनी दार बंद केले आणि म्हणाले, आता बिना अन्न पाण्याची या रूममध्ये सडत राहा, तेव्हाच तुझी बुद्धी ठिकाण्यावर येईल. कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलण्याची तुझी हिंमतच कशी झाली? सासऱ्यांची ही सर्व कृती बघून सलोनी रडत रडत विचार करू लागली की तिचे सासरे किती छोट्या विचारांचे आहेत. मी शेजारच्या मुलाला मदतीसाठी हाक मारली तर त्यात काय एवढं मोठं डोंगर कोसळलं? माझे चारित्र्य इतके कमकुवत आहे का की सासऱ्यांनी माझ्यावर हात उचलला? माझ्या आईवडिलांच्या घरीही मी इतक्या मुलांशी बोलायचे, पण तेव्हा मात्र माझ्या आईवडिलांनी माझ्या चारित्र्यावर कधीच असा संशय घेतला नाही. असा विचार करत ती ढसाढसा रडू लागली. तर दुसरीकडे रमेशरावांनी त्यांचा मुलगा अंकितला फोन करून त्याचे कान भरायला सुरुवात केली होती. वडिलांचे बोलणं ऐकून अंकित काळजीत पडला की पूर्वी तर त्याचे वडील त्याच्या बायकोबद्दल वारंवार तक्रार करायचे आणि आज तर ते बायकोच्या चारित्र्यावर बोट दाखवत आहेत. इकडे बराच वेळ रडल्यावर सलोनीचं मन थोडं शांत झालं. त्यामुळे तिने नवऱ्याला फोन केला. तेव्हा तिचा नवरा अंकित सांगू लागला की मी आत्ता तुलाच फोन करणार होतो, कारण आत्ताच काही वेळापूर्वी मला बाबांचा फोन आला होता. हे ऐकून सलोनी भडकली आणि म्हणाली, म्हणजे तुझा बाप म्हणतोय त्यावर तू विश्वास ठेवतोयस का? बघ, तुलाही वाटत असेल की मी चारित्र्यहीन आहे तर मी हे घर सोडून निघून जाते. असंही या घरात मी अशी गुदमरून नाही जगू शकत. यावर अंकित म्हणाला की हे बघ सलोनी, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी माझे नीट ऐक. बघ, मला तुझ्यावर अजिबात शंका नाही. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच तर मी तुला तिथे सोडले, जेणेकरून बाबांनाही काही दिवस सुनेच्या हाताचे गरमागरम खायला मिळतील. पण त्यांना जर हे सर्व करायचं असेल तर मी तुला तिथं सोडणार नाही. मी लवकरात लवकर घरी येण्याचा प्रयत्न करतो. यावर सलोनी म्हणाली की त्यांनी माझ्या चारित्र्यावर बोट दाखवला. इतकेच नाही तर त्यांनी मला थप्पडही मारली आणि मला जोरात बेडवर ढकलून त्यांनी मला खोलीत कोंडून ठेवलंय. हे ऐकून अंकितला धक्काच बसला. तो म्हणाला, तू थांब, मी मनोजला फोन करतो. तो कॉलेजहून येऊन तुला मदत करेल. तर सलोनी म्हणाली की मनोज त्याच्या कॉलेजच्या मित्रांसोबत पिकनिकला गेला आहे. आता अंकितला काळजी वाटू लागली. तो बोलू लागला की मग साक्षीला बोलवू का? सलोनी रडत म्हणाली, कृपया माझ्या मदतीसाठी कोणाला तरी पाठवा. मला इथे खूप भीती वाटत आहे. असे खोलीत बंद असल्याने मला एकटीला खूप अस्वस्थ वाटत आहे.
यावर अंकित बोलू लागला की तू थांब, मी साक्षीशी बोलतो. मग अंकितने साक्षीला फोन करून घरची परिस्थिती सांगितली. तेव्हा साक्षीलाही काळजी वाटू लागली आणि ती म्हणाली की बाबा हे सर्व काय करतायत? म्हातारपणी त्यांचं डोकं खराब झालं आहे का? घरच्या सुनेवर कधी कोणी असा हात उचलतं का? तू थांब, मी आत्ता घरी जाते. साक्षी लगेच तिच्या माहेरी पोहोचली. जेव्हा तिच्या वडिलांनी तिला पाहिले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. पण साक्षीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत थेट विचारलं की बाबा वहिनी कुठे आहे? रमेशरावांचा चेहरा रागाने लाल झाला आणि ते म्हणाले, म्हणजे तू इथे तिच्यासाठी आली आहेस का? साक्षीने ताबडतोब तिच्या वहिनीच्या खोलीजवळ जाऊन खोलीचा दरवाजा उघडला. साक्षीला पाहताच सलोनी घाबरलेल्या हरिणीसारखी थरथरत नंदेला मिठी मारून रडू लागली. मग साक्षी तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा आज तुम्हाला माझे वडील म्हणायला देखील मला लाज वाटते. तुमची हिंमतच कशी झाली वहिनीवर हात उचलण्याची? अहो मला पण सासू सासरे आहेत. त्यांनी जर माझ्यावर हात उचलला तर मग तुम्हाला कसं वाटेल? यावर रमेशराव रागाने थरथर कापत म्हणाले, तुझी तुलना या नालायक मुलीशी करू नकोस. घरात कोणी नसताना तिने शेजारच्या मुलाला किचनमध्ये आणलं होतं. यावर साक्षी रागाने म्हणाली की माझ्या घरातील नळ वगैरे जर खराब झाले आणि घरी कोणी नसले तेव्हा माझ्या घरात देखील अनोळखी लोक येऊन घरातील नळ दुरुस्त करतात. मग तुम्ही मलाही चारित्र्यहीन म्हणशाल का? हे सर्व ऐकून रमेशरावांचे डोळे पाणावले होते. साक्षी सलोनीला म्हणाली की वहिनी सामान बांध आणि माझ्यासोबत माझ्या घरी चल. भाऊ आल्यावर तू त्यांच्याबरोबर जा. सलोनी आधीच तिचे सामान बांधून बसली होती. ती लगेच सुटकेस घेऊन बाहेर आली. साक्षीने तिथून तिच्या वहिनीला तिच्या सासरच्या घरी नेले. साक्षीच्या मनात आता स्वतःच्या वडिलांबद्दल काहीच आदर उरला नव्हता. फक्त एक नातं होतं जे तिला तोडता येत नव्हतं. आठवडाभरानंतर अंकित साक्षीच्या सासरच्या घरी आला आणि त्याच्या बायकोला सोबत घेऊन निघून गेला. वडिलांना भेटायलाही तो घरी गेला नाही. आपल्या मूर्खपणामुळे रमेशरावांनी आपल्या मुलाच्या, सुनेच्या आणि मुलीच्या नजरेत आपला आदर गमावला होता. त्यांचा लहान मुलगा मनोजसुद्धा त्यांना चुकीचं समजत होता. पण आता तोच त्यांची काळजी घेऊ शकत होता. त्यामुळे तो वडिलांना काहीच बोलला नाही. तरीही त्याच्या मनात त्यांच्याबद्दल नक्कीच राग होता. वर्षभरानंतर नोकरी लागल्यावर त्याने वडिलांना सांगितलं की त्याला त्याच्यासोबत शिकणाऱ्या नम्रताशी लग्न करायचं आहे. त्याचे वडील खुश झाले आणि म्हणाले, हो हो, मला सांग मुलीचे घर कुठे आहे, मी तिथे तुझं नातं घेऊन जाईन. असेही आता हे घर असे सुने सुने बरे वाटत नाही. यावर मनोज उपवासाने म्हणाला की बाबा मी ऐकलंय की आधीही तुम्हाला हे घर असं एकटं एकटं आवडत नव्हतं. म्हणूनच तुम्ही वहिनीला या घरची सून म्हणून आणलं होतं. पण नंतर तुम्हाला ती चारित्र्यहीन वाटू लागली. आता नम्रताबरोबर असं करू नका. हे ऐकून रमेशरावांना स्वतःचीच लाज वाटली. जरी रमेशरावांना स्वतःची चूक कळली होती तरी पण मुलगा आणि सुनेची माफी मागण्यास त्यांनी टाळाटाळ केली. ते हळूवारपणे म्हणाले, बेटा मी पूर्ण मनाने ठरवले आहे की मी नवीन सुनेशी चांगले संबंध निर्माण करेन आणि मोठ्या सुनेशी केलेली चूक कधीच करणार नाही. हे ऐकून मनोजही निश्चिंत झाला. मग काही दिवसाने मनोज आणि नम्रताचे लग्न ठरले. अंकितलाही लग्नाच्या तयारीत सहभागी होण्यासाठी घरी यावे लागले, कारण त्याच्या धाकट्या भावासोबतचे संबंध अतिशय चांगले होते. सलोनीनेही आपल्या दिराला आपल्या भावासारखंच मानलं होतं. म्हणूनच तीही घरी परत आली. मग एके दिवशी संधी पाहून रमेशराव हात जोडून सलोनीला म्हणाले की सुनबाई मला माफ कर. मी तुझ्यावर हात उचलायला नको होता. माझ्या अहंकारामुळे आजपर्यंत मी तुला समोरून फोन करून हे सगळं सांगू शकलो नाही. पण आता वाटतंय की आज मी माफी मागितली नाही तर मला कधीच माफी मागता येणार नाही. तेव्हा मला माफ कर. सासऱ्यांचे बदललेले रूप पाहून सलोनीलाही आश्चर्य वाटले. ती हळूच म्हणाली, ठीक आहे बाबा, जर तुम्हाला तुमची चूक समजली आहे तर मी देखील तुम्हाला माफ करायला तयार आहे. पण तुम्ही मला वचन द्या की तुम्ही नवीन सुनेसोबत असं कधीच करणार नाहीत. यावर रमेशराव कान पकडून म्हणाले की मी एकदा चूक केली आणि त्याची शिक्षा आजपर्यंत भोगत आहे. आता अशी चूक पुन्हा होणार नाही. यावर सलोनी मंद हसली. परंतु इच्छा असूनही आता तिला सासऱ्यांशी इतकं मोकळेपणाने वागता येत नसलं तरी तिने पतीला वडिलांना माफ करावं आणि सुट्टीच्या दिवशी तरी घरी यायला सुरुवात करावी असं पटवून दिलं. तिने नवऱ्याला सांगितलं की उद्या जर आपल्याला मुलं बाळं झाली तर शेवटी त्यांनाही काका काकू आणि आजोबांच्या प्रेमाची गरज असेल. त्यांनाही उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोबांच्या घरी जाण्याची इच्छा असेल. सलोनीचे म्हणणे अंकितनेही मान्य केले. बरं, पती पत्नी दोघंही हुशारीने वागले आणि रमेशरावांना माफ केले. रमेशरावही त्यांच्या चुकीतून त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवून जगायला शिकले होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून नक्कीच सांगा. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.